नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 5 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 5 डिसेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचे ठरो हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर नीटनेटकं टापटीप सुव्यवस्थित अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. सगळ्यात महत्त्वाचा यांच्या व्यक्तिमत्वातला भाग म्हणजे त्यांची बौद्धिक क्षमता. यांची बौद्धिक क्षमता अतिशय उत्तम असते. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती फारच चांगली असते. बालपणापासूनच चिकित्सक चौकस असल्या कारणामुळे यांच्याकडे प्रश्न भरपूर असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची क्षमतासुद्धा यांच्यामध्ये चांगली असते. त्यामुळे जवळजवळ सर्वच क्षेत्राबद्दलची माहिती यांना चांगली असते आणि त्यामुळे कुठल्याही व्यक्तीबरोबर सहज संवाद साधू शकतात. आपल्या हसत बोलण्याने आणि कुठलाही मुद्दा अगदी मार्मिक भाषेत आणि नेमका मांडण्याची हातोटी यांच्याकडे असल्या कारणामुळे या व्यक्ती तशा पाहिल्या तर प्रसिद्धच असतात. समोरच्या व्यक्तीबरोबर भरपूर काही बोलूनही आपल्या मनातल्या मात्र गोष्टी या व्यक्ती सहजा सांगत नाही. समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं यांना थोडंसं कठीण होऊन बसतं. म्हणजे विश्वास ठेवतात, पण ज्यावेळेस समोरचा व्यक्ती हा विश्वासपात्र जेव्हा त्यांना वाटेल आणि विश्वास ठेवण्याचे सुद्धा यांचे स्वतःचे मापदंड असतात. एखाद्याने सांगितलं म्हणून एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवावा हे यांना कधीच जमत नाही. मनातल्या मनात विचार यांचे बरेचसे चालू असतात. वर करणे तुम्हाला त्याचा काहीही अंदाज येणार नाही. भाषेवर प्रभुत्व सुद्धा उत्तम असतं. विडंबनात्मक बोलणं, हसून हसून खोड मोडणं हा भाग यांच्या स्वभावात विशेष करून दिसून येतो. बौद्धिक क्षमता चांगली असल्यामुळे शाळा कॉलेजमधलं शिक्षण अगदी सहजपणे पूर्ण करतात. बौद्धिक क्षेत्राशी संबंधित जी काही क्षेत्र आहेत करिअरची त्यामध्ये हे उत्तम करिअर करतात. खास करून आर्थिक स्थैर्य किंवा ज्याला आपण आर्थिक संदर्भातले जे व्यवहार आहेत, एज्युकेशन फील्ड आहे, शिक्षण क्षेत्र आहे, संगणकाचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये किंवा CS जे क्षेत्र आहे, CA अशा क्षेत्रामध्ये ह्या व्यक्ती बरीच मोठी उडी घेऊ शकतात. साधारणतः आर्थिक स्थैर्याबद्दल ह्यांना सहसा कधी प्रॉब्लेम येत नाही. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे याची जाणीव त्यांना चांगली असते आणि इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातले सुद्धा यांची गणितं सहसा चुकत नाही. रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर रिलेशनशिपमध्ये येताना थोडा जास्त विचार केला जातो. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे मुळातच या व्यक्ती थोडासा सिक्रेटिव्ह असतात. समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याकरता खूप वेळ घेतात. मात्र एकदा रिलेशनशिपमध्ये आली की रिलेशनशिप अतिशय उत्तम प्रकारे टिकवतात. मात्र यामध्ये 2-3 गोष्टी थोड्याशा महत्त्वाच्या आहेत. रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर समोरच्या व्यक्तीची खडानखडा माहिती ते घेतात आणि त्याने काय बोलावं, कुठे बोलावं, कसं कुठे जावं, कुठे नाही जावं, कुठे उठावं, कुठे बसावं असा छोट्या छोट्या गोष्टीबद्दलच्या सूचनासुद्धा त्या समोरच्या व्यक्तींना नेहमीच देत असतात. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीला आपण आपलं स्वातंत्र्य गमावलंय की काय असा काहीसा समज होऊन बसतो. हीच गोष्ट वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा दिसून येते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीवरचा विश्वास उडाला तर तो कायमचा. मग त्या व्यक्तीबरोबर पुन्हा सूत जुळणं जवळजवळ कठीण होऊन बसतं. यांचा स्वभाव मगाशी सांगितल्याप्रमाणे सिक्रेटिव्ह असतो. यांच्या आयुष्यातले जे निर्णय असतात ते स्वतःच घेणं हे पसंत करतात. कोणाशी आपले निर्णय ते सहसा सांगत नाही, शेअर करत नाही आणि काही वेळेस यांचे निर्णय चुकतात सुद्धा. आणि त्यामुळे जो स्ट्रेस किंवा जो टेन्शन येतं आणि त्यामुळेच बऱ्याच वेळेस या व्यक्तींना मानसिकतेच्या संदर्भातले त्रास होतात. हायपर टेन्शन, हायपर BP, ॲसिडिटी किंवा त्वचेच्या संदर्भातले त्रास, स्किन ॲलर्जी वगैरे त्रास यांच्या बाबतीत दिसून येऊ शकतात. येणारं जे संपूर्ण वर्ष आहे साधारणतः एप्रिल 2025 पर्यंतचा जो कालावधी आहे त्यामध्ये विवाह जुळणे, विवाहाच्या संदर्भातल्या सकारात्मक घडामोडी घडणं, चांगले काही उत्तम लाभ मिळणं, महत्त्वपूर्ण गुंतवणुका होणं, अडकलेली कामं, कागदोपत्री व्यवहार हे सुद्धा मार्गी लागणं
अशा प्रकारचे काही चांगले अनुभव येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तर मित्रांनो, हे होतं 5 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातले विचार. धन्यवाद.